आपण भूत, प्रेत, पिशाच, जिन्नात यांसारख्या अनेक अज्ञात शक्तींबद्दल ऐकलंय, ज्यांच्यापासून वाचण्यासाठी काही ना काही मार्ग आहेत. पण आज आपण एका अशा शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्या तावडीतून सुटणं जवळजवळ अशक्य मानलं जातं. चला, या स्रोतांच्या आधारे त्या शक्तीचं रहस्य उलगडूया. हो, ही शक्ती म्हणजे ब्रह्मराक्षस. हा फक्त एक आत्मा नाहीये, तर इतर सगळ्या आत्म्यांपेक्षा अधिक धोकादायक आणि शक्तिशाली मानला जातो. असं म्हणतात की त्याची भेट हीच शेवटची भेट ठरते. चला तर मग आता पाहूया की ब्रह्मराक्षसाला आत्म्यांच्या दुनियेतला सर्वात शक्तिशाली आणि एकटा शिकारी का म्हटलं जातं. बघा, सामान्यतः भूत, प्रेत किंवा जिन्नात यांसारख्या शक्तींना दूर करण्यासाठी काही तंत्रमंत्र किंवा विशेष विधी असतात, बरोबर? पण ब्रह्मराक्षसासमोर हे सगळं फोल ठरतं. त्याच्या तावडीतून सुटका होणं ही एक अशक्य गोष्ट मानली जाते. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जिन्न किंवा खबीस यांसारख्या शक्ती नेहमी गटांमध्ये म्हणजे ग्रुपमध्ये वावरतात. पण ब्रह्मराक्षस तो नेहमी एकटा असतो. त्याची ताकद इतकी प्रचंड असते की बाकीचे आत्मेसुद्धा त्याच्यापासून लांब राहतात. म्हणजे तो फक्त माणसांसाठीच नाही, तर इतर आत्म्यांसाठीही एक मोठी दहशत आहे. ठीक आहे, तो इतका शक्तिशाली आहे हे तर कळलं, पण मग सगळ्यात मोठा प्रश्न, इतकी भयंकर शक्ती निर्माण तरी कशी होते? आपण सगळ्यांनीच ब्रह्मराक्षसाबद्दल कुठेतरी ऐकलं असेल, काहीतरी वाचलं असेल. पण त्याचा खरा उगम कसा झाला, तो नक्की बनतो कसा, हे फार कमी लोकांना माहीत आहे. चला, आज आपण तेच जाणून घेऊया. तर पौराणिक ग्रंथानुसार असं मानलं जातं की ब्रह्मराक्षस हा अशा एका विद्वान ब्राह्मणाचा आत्मा आहे, ज्याने जिवंतपणे आपल्या ज्ञानाचा वापर वाईट कामांसाठी केला. आणि मग काय, मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला मुक्तीच मिळत नाही आणि तो बनतो ब्रह्मराक्षस. म्हणजे ज्ञानामुळे शक्तिशाली, पण त्याच्याच वाईट कर्मांमुळे राक्षसी. आणि ही काही फक्त एक लोककथा नाहीये. गरुड पुराण, ब्रह्मपुराण, नारद पुराण आणि स्कंद पुराण यांसारख्या आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. यावरूनच या संकल्पनेचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. चला तर मग पाहूया, हे जे ज्ञान आणि राक्षसी प्रवृत्तीचं कॉम्बिनेशन आहे ते किती विनाशकारी ठरू शकतं. शास्त्रांमध्ये त्याचं जे वर्णन केले आहे ते ऐकूनच अंगावर काटा येतो. विचार करा, मोठं डोकं, विखुरलेले केस, लाल भडक चमकणारे डोळे, गळ्यात हाडांची माळ, आणि बहुतेक वेळा तो वडाच्या झाडावर उलटा लटकलेला दिसतो असं म्हणतात. ब्रह्मराक्षसाची सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे मंत्रांचं ज्ञान. तो फक्त मंत्र ओळखत नाही, तर त्यांचा प्रभाव नष्ट करण्याची किंवा उलटवण्याची शक्ती ठेवतो. तो माणसाच्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो, त्याला हवे ते भ्रम दाखवू शकतो, कुणाचंही रूप घेऊ शकतो. आणि सगळ्यात खतरनाक म्हणजे तो थेट आत्म्यावर हल्ला करून माणसाला आतून संपवून टाकतो. म्हणजे बघा, बाकीचे आत्मे माणसाच्या भावनांशी किंवा शरीरावर हल्ला करतात, पण ब्रह्मराक्षस बौद्धिक, आध्यात्मिक आणि शारीरिक या तिन्ही लेव्हल्सवर हल्ला करतो. आणि म्हणूनच तो सर्वात श्रेष्ठ आणि धोकादायक मानला जातो. आत्तापर्यंत आपण जे काही ऐकलं ते शास्त्रांवर आधारित होतं. पण आता एक अशी घटना पाहूया जी घडलेली आहे असं म्हणतात आणि ज्यामुळे ह्या दंतकथेला एक वेगळंच परिमाण मिळतं. ही गोष्ट आहे कर्नाटकातल्या एका घनदाट जंगलातली. 2 संशोधक रात्रीच्या वेळी त्या जंगलात जायला निघाले. तिथल्या पहारेकऱ्याने त्यांना खूप समजावलं की आत जाऊ नका, आत एक अशी शक्ती आहे जिला भेटून कोणी परत येत नाही. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी पहारेकऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि आत गेले. एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ पोचल्यावर त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एक राक्षसी आकृती झाडाला उलटी लटकलेली होती. तिचे केस जमिनीला स्पर्श करत होते आणि तिचे डोळे अंधारात लाल रंगात चमकत होते. आता साहजिकच घाबरून त्यातल्या एकाने स्वतःच्या रक्षणासाठी मंत्र म्हणायला सुरुवात केली. पण सगळ्यात धक्कादायक क्षण तो होता जेव्हा त्या राक्षसाने तोच मंत्र अधिक वेगाने आणि जास्त शक्तिशाली आवाजात म्हणायला सुरुवात केली. जणू तो सांगत होता की तुझ्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे. त्यांना कळून चुकलं की इथे आपली शक्ती, आपलं ज्ञान काहीच कामी येणार नाही. त्यांनी हात जोडले, क्षमा मागितली आणि पुन्हा कधीही तिथे न येण्याचं वचन दिलं. आणि तेव्हाच ती शक्ती अदृश्य झाली आणि त्यांचा जीव वाचला. मग प्रश्न हा आहे की जर शक्ती आणि मंत्र दोन्ही फुल ठरत असतील तर यातून वाचण्याचा मार्ग तरी कोणता? इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. ब्रह्मराक्षसासोबतचा सामना हा कुठला बाह्य विधी नाहीये. ही एक आंतरिक आणि बौद्धिक लढाई आहे. इथे कुठलाही जादूटोणा किंवा तंत्रमंत्र चालत नाही. पुराणांमध्ये काही मार्ग सांगितले आहेत. पहिला,
अहंकार नष्ट करणारे मंत्र, जसं की हनुमान चालिसा एकही चूक न करता म्हणणं. दुसरा उपाय म्हणजे यज्ञ करणं, कारण असं म्हणतात की ब्रह्मराक्षस अग्नीला घाबरतो. तिसरा मार्ग म्हणजे पवित्र वस्तू जवळ बाळगणं. चौथा, अशा जागृत मंदिरात आश्रय घेणं जिथे रोज पूजा अर्चा होते. आणि शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा उपाय, एक चांगला माणूस बनून निस्वार्थपणे लोकांची मदत करणे. थोडक्यात सांगायचं तर ब्रह्मराक्षस हे दुसरं तिसरं काही नसून ज्ञानाच्या अहंकाराचं प्रतीक आहे. आणि त्याला हरवण्यासाठी बाहेर कुठं लढायचं नाहीये, तर स्वतःच्या आत डोकावून पाहावं लागतं. जेव्हा एखादी व्यक्ती आपला अहंकार सोडते आणि खऱ्या अर्थाने चांगली बनते, तेव्हाच ब्रह्मराक्षस तिला माफ करतो, असं मानलं जातं. या सगळ्या माहितीनंतर एकच प्रश्न मनात येतो. आजच्या काळातही एखाद्या निर्जन रस्त्यावर, वडाच्या झाडावर अशी एखादी शक्ती कुणाची तरी वाट पाहत असेल का? कुणास ठाऊक?